20 सप्टेंबरपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे जसे की बीड, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर गंभीररित्या प्रभावित झाले आहे. सीना आणि गोदावरी नद्या उफाणावर आहेत, तर माजलगाव, जायकवाडी आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. खराब नाल व्यवस्था, जंगलतोड यामुळे पुराची परिस्थिती आणखी गंभीर झाली. आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला, हजारो प्राणी मरण पावले आणि सुमारे 70 लाख एकर शेती पाण्याखाली गेली. सोलापूरमध्ये 400हून अधिक गाव प्रभावित झाले. 1.86 लाख शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. तसेच 28 मवेशी आणि 15,000 पेक्षा अधिक पोल्ट्री पक्षी मरण पावले. सरकार मदतीसाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 2,215 कोटी रुपयाचे मदत पॅकेज मंजूर करण्यात आला आहे, ज्यात पिकाच्या प्रकारानुसार 8,500 ते 22,500 रुपये प्रति हेक्टर देण्यात येतील. याशिवाय थेट बँक हस्तांतरण आणि वीज बिल सवलत यासाठी मदत दिली जात आहे. मात्र पूर्ण कृषी कर्ज माफी अजून ठरलेली नाही.